शिवसेनेचे नेते, काँग्रेसचे नेते या ठिकाणी येऊन महिलांबद्दल, नवनीतताईंबद्दल ज्या प्रकारचे उद्गार काढतायत, मी विश्वासाने सांगतो आमच्या महिलाच यांना उत्तर देतील आणि यांचा सुपडा साफ केल्याशिवाय आता या ठिकाणी आमची जनता राहणार नाही। बंधू भगिनींनो, मोदीजींच्या नेतृत्वात दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी सगळ्यांच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन झालं। या देशामध्ये ओबीसींचा विचार जर कोणी केला असेल तर तो मोदीजींनी केला आणि मला सांगताना आनंद वाटतो, मोदीजींचं मंत्रिमंडळ हे पहिलं असं मंत्रिमंडळ आहे की ज्या मंत्रिमंडळामध्ये 60% मंत्री ओबीसी, एससी आणि एसटी आहेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पहिल्यांदा सामाजिक न्याय शेवटच्या माणसापर्यंत नेण्याचं काम मोदीजींनी केलं। या ठिकाणी आमच्या 12 बलुतेदारांकरता 30,000 कोटी रुपयाची योजना माननीय मोदीजींनी आणली। आमच्या आदिवासी समाजाकरता या ठिकाणी 24,000 कोटी रुपयाची योजना माननीय मोदीजींनी आणली। आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणांना त्या ठिकाणी लोन मिळालं पाहिजे, स्टँड अप सारखी योजना आणून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार केले। आमच्या माता भगिनींना, महिलांना 8 लाख कोटी रुपये बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींनी या ठिकाणी दिले। एक प्रकारे सर्व समाजाला सोबत घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत आणि आता तिसऱ्यांदा मोदीजींना प्रधानमंत्री करायचं आहे आणि आपल्या सगळ्यांचं ठरलंय अबकी बार 400 पार जाण्याकरता वर्ध्यातनं रामदासजी तळसांना आणि अमरावतीतून नवनीतताई राणांना आपला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।